पीक विम्याच्या क्लेम कॅल्क्युलेशनचे म्हणजेच नुकसान भरपाईचे मोजमाप करण्याचं काम आता अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे। या चालू आठवड्यातच कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम मिळणार याचा आकडा पूर्णपणे निश्चित केला जाईल आणि सगळं काही नियोजनानुसार झाल्यास पुढच्याच आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट पैसे जमा व्हायला नक्कीच सुरुवात होईल। भरपाई नेमकी किती मिळणार? 17,500 रुपये मिळतील का? सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे प्रत्यक्षात किती पैसे हातात पडणार? मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी किमान 17,500 रुपये मिळतील असे सुतोवाच केलं होतं, म्हणजेच सांगितलं होतं, जाहीर केलं होतं। पण दुर्दैवाने एवढी मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आता थोडीशी तरी धूसर वाटत आहे। कारण याच्या मागचं कारण असं की कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक कापणी प्रयोगाचे जे अहवाल आलेले आहेत त्यात पिकांची उत्पादकता फार मोठ्या प्रमाणावर घटलेली दिसत आहे। यामुळे यंदा भरपाईची रक्कम अपेक्षेपेक्षा थोडी कमीच असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे। जून ते सप्टेंबर या काळात राज्यातील सुमारे 95,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं खुद्द राज्य सरकारनेच अर्थसंकल्पात मान्य केलेलं होतं। तरीही हातात प्रत्यक्ष मदत किती पडते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता पुढे काय होणार तर आता सरकारने भरपाई की वाटपासाठी पुढच्या आठवड्याची एक नवीन तारीख दिलेली आहे। क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर राज्यासाठी एकूण किती निधी निश्चित झालेला आहे याचा आकडा पुढच्या आठवड्यात स्पष्ट होईल। आता सरकारने दिलेली ही नवीन तारीख तरी पाळली जाते का आणि प्रत्यक्ष खात्यात पैसे येतात का याच्याकडे सगळ्या राज्याचं आणि राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे। तुम्ही सुद्धा जर या गोष्टीचा जर वाट बघत असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती इथून पुढे पडणारे प्रत्येक शेतीविषयी व्हिडिओ बघत जा। तुमच्यासाठी मी नक्कीच चॅनलवरती शेतीविषयक महत्त्वपूर्ण बातम्या घेऊन येत असते, तेव्हा चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।